दरम्यान कोकणात सुद्धा सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। गड नदीला आता पूर आल्याने कणकवली मालवण राज्य मार्ग पाण्याखाली गेलाय। या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस या कणकवलीमध्ये पडतोय। कणकवलीमध्ये सध्या 172 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यामध्ये सरासरी 86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मच्छीमारांना सुद्धा आता खोल समुद्रामध्ये जाऊ नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। दरम्यान जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 2 ते 3 दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहीसं वातावरण जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या नाले जे आहेत ते तुडुंब वाहताना पाहायला मिळतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर काही ठिकाणं जर पाहिली म्हणजे रस्त्यावर जे नद्यांच्या बाजूला असणारे रस्ते आहेत हे रस्ते सध्या पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। आता मी उभा आहे तो कणकवली आचरा राज्यमार्ग आणि या राज्यमार्गाची परिस्थिती सध्याची जर पाहिली तर या मार्गावर सध्या या ठिकाणी काम सुरू आहे। मात्र जर पाहिलं तर पाण्याचा प्रवाह जो आहे तो सध्या रस्त्यावरून वाहताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी झालेली होती। सकाळपासूनच हा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात पडत असल्यामुळे सकाळपासून हा राज्यमार्ग जो आहे तो काहीसा बंद झालेला होता। सध्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हलकी वाहनं जी आहेत ही या रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी वाहन चालकांना याचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी अशाच पद्धतीचं पाणी जे आहे ते साठण्याचे प्रमाण जे आहे ते पाहायला मिळत आहेत आणि पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीचा पाऊस पडेल असा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला आहे आणि सध्या सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।